गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग. आता वाजले 8:30 म्हणजे झाली होती 8लाच झोप उडाली होती. मस्त झोपलो, फ्रेश बीच झालो, खाल्लं बिल्लं. आता आलो आहे पार्ले बीच. इथे आता मिरामार बीच आहे ना, इथेच खाली करायचे कुठेतरी इथे आतमध्ये. आता इथे बीचवर आलो, असंच टाईम दिला आहे 9 9:30. तर बोललो तर असंच फिरूया, जरा राऊंड मारूया गोवावाला. बहुतेक पुढच्या महिन्यात मला यायचंच आहे इथे फ्रेंड्स बरोबर फिरायला. तर बघू काय होतं. अरे मी छत्री नाही आणली आहे, अचानक जोरात पाऊस आला ना वाट लागेल, आणि तो येतोच आहे. भिजून जाईल मी पूर्ण. आणि गाडी तिकडे लावले तिकडे बाहेर. प्रॉब्लेम तर नाही आहे, बाकीच्यांनी गाड्या लावल्या होत्या तिथे. बघू तर बीचवर तर बघून जाऊया काय काय. इथे कोण एवढे येत नाही वाटतं, कोणच नाही. फक्त हे गाले ते बाकीचे पूर्ण गोवा बीच खालीच आहे. जस्ट आता खाली झाली आता निघतोय मी. खाली बिली झाली आता. बीचच्या इथेच झाली पाठी, तुम्ही बघू शकता इथे बीचच्या इथे. आता इथून आता जाणार सरळ. बाय बाय गोवाला लास्ट बाय बाय. आता पुढच्या महिन्यात परत येणारच आहे, तेव्हा भेटू. खूपच बेकार पाऊस वाढलाय. समोरचा एवढं दिसत नाही, पण ठीक आहे, दिवस म्हणून काय वाटत नाही. इथून 500 किलोमीटर दाखवत आहे, 10 तास 3 मिनटं. रात्री 9:45 वाजेपर्यंत पोचेल. पण मी असं वाटतं 10, 11, 12 वाजतीलच जाता आता. दुपारचं जेवण थांबता बिमता. आणि असा पाऊस असेल तर मग अजूनच लेट होईल, कारण हळूहळू जाईल ना. आता कशी गाडी खाली पण आहे ना, तर त्यामुळे गाडी लूज आहे, थोडी हलकी आहे. भरपूर सांभाळूनच चालावं लागेल.
राऊतवाडीच्या आसपास आहे आणि डांबरेचा रोड लागला, एकदम स्मूथ आहे, एकदम स्मूथ. आतूनमधून असं येतं पण एकदम गाडी हलत नाही का काय नाही, एकदम स्मूथ. पाऊस लगातार चालूच आहे. मी आता चिपळूणच्या इथे, चिपळूणच्या मागे आता तो पण अर्धा पाऊण तास लागेल चिपळूणला पोहोचायला. चालूच आहे, पाऊसमध्ये येतो जातो. इथपर्यंत ब्लॉक का नाही केलं कारण काय करणार, रस्ते पण खराब होते आणि पाऊस पण भरपूर होता म्हणून टाईमच नाही भेटला. तर केला, समोरून गाडी आली आहे, तिला पास होऊ दे, मग नंतर आपण सिग्नल देऊन घ्यायचा. एक हॉर्न पण द्या. कशेडी घाटात आहे, कशेडी घाट चढायला लागलो वरती. कशेडी घाट आहे खराब, पण जो नवीन होतोय ना तो एकदम सरळ सरळ होत आहे, वाटणार पण नाही कशेडी घाट गेला म्हणून, नाही तर याची दहशत होती आधी.
दुःख तर असतं नेहमीप्रमाणे. आणि तिथे समोर फक्त कार अलाउड आहे. इंडिकेटर चालू करा. दुःख चालू झालेलं आहे. पुढे काहीच दिसत नाहीये. चालू केलं पाहिजे ना. महाडच्या पुढे आलोय आता. पूर्ण अंधार आहे. घाट चढून उतरलो खाली. आता महाडच्या पुढे आलोय. इथून दाखवते 171 किलोमीटर, 3 तास 34 मिनटं. 11:30 पोचू. पनवेलला पोचलो आहे. जस्ट आता पनवेलला आलो आहे आणि इथून जाणार आहे अटल सेतू ब्रिजने. पूर्ण पाऊसच आहे इथे. पण जाताना आपल्याला काहीच नाही लागला पाऊस. सगळं कोरडं होतं ना. आता हे घरी जाताना बघ ना किती कोरडं. असा ब्लाइंड होता. फायनली पोचलो मी मुंबईमध्ये. मी आता लालबाग ब्रिजच्या खाली आहे. हा लालबागचा ब्रिज. मी आता काळा चौकीवरून आलो होतो. तर राईट मारायचा. आणि हा लेफ्ट मारला का चिंचपोकळी मुंबई सेंट्रलला जायचं. तर फायनली गोवा ट्रिप सक्सेसफुल. हे बघ हे अशा मधून चालणार आहे पब्लिक. तर मी कुठे होतो. हा फायनली आपला गोवा ट्रिप कंप्लीट. आता पुढे बघूया कोणती ट्रिप करायची आहे. पण तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटले मला नक्की सांगा गोवा ट्रिपचे. आणि पुन्हा भेटेल जेव्हा नेक्स्ट ट्रिप असेल कुठे तेव्हा मग भेटू आपण परत. ब्लॉग करूया. ठीक आहे. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय. आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण करून टाका. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.
दाखवलं असं माझं तोंड, पण दिसणार नाही, रात्र आहे ना आणि खूप थकलो आहे आणि खूपच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन ट्रिपवाला. गोवा ट्रिप सक्सेसफुल. ओके बाय, टेक केअर.